2014 साली आमदार, 2019ला थेट खासदार आणि यंदा तिकीटच कापलं। मंडळी, ही कहाणी आहे जळगावच्या विद्यमान खासदारांची, उन्मेष भैयासाहेब पाटलांची। विक्रमी मताधिक्यानं 2019 मध्ये खासदार झालेल्या उन्मेष पाटलांना यंदा भाजपनं दुसरी संधी दिली नाही। त्यामुळे नाराज झालेल्या पाटलांनी थेट बंडाचं निशाण फडकावलं आणि पक्षच सोडला। पाहुयात याच उन्मेष पाटलांच्या बंडाची ही कहाणी। 14 मार्च 2024 जळगाव भाजपमध्ये एक मोठा भूकंप घडला। विद्यमान खासदार उन्मेष पाटलांऐवजी स्मिता वाघ यांना लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। जळगावात गेल्या 25 वर्षात भाजपचंच वर्चस्व राहिलंय। गेल्या टर्ममध्येही भाजपचे खासदार उन्मेष पाटलांना मिळालेलं मताधिक्य 4 लाख इतकं होतं। त्यामुळे यंदाही उन्मेष पाटलांनाच उमेदवारी मिळेल असं वातावरण होतं, पण तसं झालं नाही। खरं तर 5 वर्षांपूर्वी भाजपनं उमेदवार म्हणून स्मिता वाघ यांच्याच नावाची घोषणा केली होती, पण त्यानंतर त्यांच्याऐवजी उन्मेष पाटलांना उमेदवारी मिळाली। पाटील खासदार झाले, मात्र मधल्या काळात पक्षातल्या अंतर्गत कुरबुरींमुळे पाटलांना विरोध होऊ लागला आणि आता थेट खासदारकीच्या रेसमधूनच ते बाहेर पडले आहेत। पक्षानं उन्मेष पाटलांऐवजी स्मिता वाघ यांना संधी दिली आहे। नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी बंड पुकारून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दार ठोठावलंय। निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला बसलेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। यंदाच्या निवडणुकीआधी भाजपमधलं हे पहिलंच बंड, त्यामुळे याचा जळगावच्या लढतीवर परिणाम होणार का? तसं पाहायला गेलं तर जळगाव लोकसभेच्या 6 विधानसभा क्षेत्रातील 5 मतदारसंघात भाजपचंच वर्चस्व आहे। त्यामुळे इथे कोणीही उमेदवार दिला तरी भाजपचाच विजय होईल अशी सध्याची परिस्थिती आहे। शिवाय गेली 25 वर्ष भाजपचं कमळ जळगावात फुलतंय। त्यामुळे आता उन्मेष पाटलांचं बंड भाजपला त्रासदायक ठरणार का? याविषयी तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।